नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या लढाईमध्ये शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। जगाच्या पोशिंद्याला काय करावं ते सुचत नाहीये, कारण या स्थितीला सामोरं जाण्याच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत। शेतमालाच्या वाहतुकीला प्रचंड अडचणी येतात, त्यामुळे नाशवंत शेतमाल उत्पादक प्रचंड काळजीत आहेत। त्यातच भाजी बाजाराला गर्दी आणि टंचाईचा वेढा आहे। हे कमी की काय, तर आधीच टाळेबंदीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला दुसऱ्या बाजूने अवकाळीच्या हजेरीने आणखीनच त्रस्त केलेला आहे। या परिस्थितीत आणखी किती आव्हानं सोसावी लागणार, हा शेतकऱ्याच्या समोरचा आत्ताचा गंभीर प्रश्न आहे। यापुढे येणारे संकट हे अधिक अवघड असेल। कोरोनाच्या आड प्रशासनातला एक घटक हातावर हात धरून बसलाय, तेव्हा उद्याच्या उन्हाळ्यामध्ये शेती आणि शेतमालाचं काय होणार याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे। या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, टाळेबंदीनं शेतीला टाळ। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी कोण कोण होत आहेत त्या मान्यवरांची आपल्याला ओळख करून देतो। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अनिल बोंडे, तसंच आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी, पत्रकार प्रकाश पोहरे आपल्या सोबत आहेत, आणि त्याच्याच बरोबर डॉक्टर अजित नवले सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे किसान सभेचं प्रतिनिधित्व करतात। प्रकाश पोहरे यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या निगडीत अशी किसान ब्रिगेड ही संघटना आहे। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करूया। मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांच्याच संदर्भातला असल्यानं या निमित्तानं प्रकाश पोहरेंना विचारायचं आहे। प्रकाश पोहरे, आत्ताच्या घडीला शेतकऱ्याला एका बाजूला शेतमाल आणि दुसऱ्या बाजूला पशुधन या दोन्ही गोष्टी वाचवण्याची कसरत करावी लागते। आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठला शेतमाल कुठल्या परिस्थितीला पोहोचलाय आणि पशुधनाच्यासाठी काय अवस्था आणि काय अडचणी आहेत? एक लक्षात घ्या कथे साहेब, सध्याच्या घडीला हे अत्यंत शेतीच्या हिशोबाने फार महत्वाचे दिवस आहेत। कारण काय झालंय, गहू असेल, हरभरा असेल, हा सगळा आता काढायला आलाय, आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत त्या फळबागांना आता उन्हाळा वाढल्यामुळे पाणी द्यायची गरज आहे। तर कोणी ड्रीपने देत आहे, कोणी आणि आपलं काय पाटपाण्याने देत आहे। शेतीच्या समोर, शेतकऱ्यांसमोर ऑलरेडी इतक्या अत्यंत अडचणी आहेत। एक तर वीज नाही, त्याचबरोबर आता या कोरोनाच्या भीतीमुळे MSEBीचा स्टाफ नाही, कोणी फोन उचलत नाही, कधी कुठे लाईनमॅन नसतात। या अनंत अडचणी शेतकऱ्यांकडे असल्यानंतर मला आता माझा भाजीपाला परवाच्या दिवशी पाठवायचा होता, तर आता तो कसा तोडायचा? मजूर नाही, कारण गावातले माणसं सुद्धा खरं म्हटलं म्हणजे जी माझ्या गावात राहणारी माणसं आहेत तर ते फक्त रस्त्याच्या पलीकडे राहतात। आता रस्त्याच्या पल्ल्यात राहणारी माणसं जर माझ्या शेतात येत नाही तर आता भाजीपाला तोडणार कोण? मी तर शेतात येऊन बसलोय, गेले 8 दिवस झाले। अशा अवस्थेमध्ये परिस्थिती कशी आहे की शेतामध्ये काही लोक ऊरभेट आणि गळाभेट घ्यायला येत नाही। शेवटी शेतामध्ये कामं करणारी माणसं 2-2, 5-5 फूट आयसोलेशन त्यांचं ऑलरेडी होतच ना, तर त्याच्यामुळे विनाकारण नको तेवढा काय म्हणतो त्याला बाऊ या गोष्टीचा। मला मान्य आहे की हे भीतीदायक चित्र आहे, कारण सगळीकडे जगामध्ये सगळ्याकडे असं झालंय। काळजी घेणं गरजेचं आहे, हे मला मी मान्य करतो। सरकार जे काम करतंय त्याला सुद्धा समर्थन द्यायला पाहिजे। जिथे दाट लोकसंख्या आहे तिथे प्रश्न अधिक गंभीर आहेत, पण जिथे जिथे परिस्थिती शेतमालाच्या संदर्भातली आहे आणि शेतीत प्रत्यक्ष काम करण्याची आहे, त्या संदर्भात ज्या शब्दाला सध्या सर्वाधिक वापरलं जातंय सोशल डिस्टन्सिंग, याचा सोपा अर्थ म्हणजे एकमेकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर राखणे। अशा प्रकारचं अंतर राखून सुद्धा काम करता येऊ शकतं का? किशोर तिवारी आपल्या बरोबर आहेत, ते आत्ताच्या घडीला सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी याचं उत्तर द्यावं। याचं कारण असं आहे किशोरजी, आता जर समजा आपण या संदर्भातला एखादा तोडगा काढू शकलो तर पुढचे आणखीन 3 महिने विविध शेतीची कामं धीम्या गतीनं का होईना पण होऊ शकतील। मर्यादित संख्येने मजूर बोलवावेत, त्यांच्यात अपेक्षित असलेलं सोशल डिस्टन्सिंग ठेवावं
आणि त्यांच्या मार्फत काम करवून घ्यावं, हे शक्य आहे? हे वैद्यकीय दृष्ट्या होऊ शकणार आहे आणि हे सरकारला चालणार आहे का? किशोर तिवारी, हे बघा, आपण हा विषय चर्चेला घेतला. आता कसं झालंय की या महामारीच्या मुळे आणि सरकारने घेतलेल्या स्टेपमुळे एक इमिजिएट विदर्भात किंवा मराठवाड्यात जे संकट आलं आहे, जसं प्रकाश भाऊ बोलले की यांनी जेव्हा लॉकडाऊन केलं तर कृषी केंद्र सुद्धा लॉकडाऊन केली आणि कृषी केंद्र लॉकडाऊन केल्यामुळे आता कसं झालंय की मला अनेक शेतकरी फोन करत आहेत की भुईमुग आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लावली तर भुईमुगवर ते पानं खाणारा किडा आला आहे. आता अनेक फ्लरिशेबल फळ आणि भाज्या आहेत त्याला काढायच्या आहेत आणि सगळीकडे लॉकडाऊन केल्यामुळे मजूर तर मिळत नाहीये. मात्र मला आता कसं झालं की महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबनी काही ऑर्डर्स मॉडिफाय केल्या, परंतु महाराष्ट्राच्या ऑर्डर्स मध्ये जो सगळा इंडस्ट्रीयल लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये पेस्टिसाइड फार्मास्युटिकल कंपन्या एक्झम्प्ट केल्या, परंतु पेस्टिसाइड कंपन्या केल्या नाही आणि काही फर्टिलायझर कंपन्या केल्या नाही. तर त्याच्यामुळे तो एक अनसीन शॉर्टेज हा खरीपसाठी येतोय. आणि तुम्हाला म्हणायचं असेल तर स्वतः किशोर तिवारी महाराष्ट्राच्या सरकारचे कृषी सल्लागार आहात, हा विषय तुम्ही त्यांच्यासमोर एव्हाना मांडायला हवा होता. मी मांडला आहे. मात्र महाराष्ट्र हा इपिसेंटर झाला आहे आणि न्यूयॉर्क सारखी परिस्थिती येईल या भीतीने सध्या वातावरण असं आहे की आता मी आर्थिक प्रश्न लावून ठेवले होते, पॅकेजचा प्रश्न लावून ठेवला असता, आता ज्येष्ठ नागरिकाचा प्रश्न लावून ठेवला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी सतत सांगत आहो की या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्झम्प्ट करा. मात्र आताच्या घडीला तुमचं असं म्हणणं आहे किशोर तिवारी की विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे शेतीला मजूर मिळण्यापासून विविध अडचणी येत आहेत. मी आपल्याला असं विचारलं होतं की या मजुरांमध्ये मर्यादित संख्या आणि सुरक्षित अंतर या दोन गोष्टी राखून आपल्याला त्यांना कामावर बोलवून काम करवून घेता येईल का? त्याचं उत्तर नाही आलं. नाही, हे तर फार सहज आहे आणि पूर्ण जगातच ग्रामीण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिथे एकदम दाट याच्यात लोक राहतात आणि जिथे जसं न्यूयॉर्कचा प्रॉब्लेम आला तसंच आणि जिथे ग्लोबली लोक इकडे तिकडे चालले तिथेच हाय इन्फेक्शन आहे आणि इन्फेक्शन मध्येही बाधित झालेल्यापैकी 20% लोकांना मृत्यूचं भय आहे आणि त्याच्यातही 3% लोकांना मृत्यू येतोय. तर याच्यासाठी 97% लोकांना फासावर लटकवायचं, याच्या विरुद्ध अनेक लोक आहेत. मात्र जीवनाचा प्रश्न आहे आणि गंभीर प्रश्न आहे, तर याच्यावर शेतकऱ्यांवर पण आताच्या घडीला ज्या पद्धतीची उपाययोजना केली गेलेली आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हेही तेवढंच खरं आहे. लोकांना विविध प्रकारच्या सूचना आणि सल्ले द्यायला काहीच अडचण नसते. अजित नवले आपल्या सोबत आहेत. अजित नवले यांना माझा आता पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर अजित नवले, एका प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून हवं आहे, ते पशुधनाच्या संदर्भात. विविध पातळ्यांवर असा प्रश्न समोर येतो आहे की शेतकऱ्यांचं पशुधन हे शेतात आहे आणि शेतकरी राहायला घरात किंवा गावात आहे, म्हणजे थोडक्यात गावातल्या घरात आहे. त्याला गावातल्या घरातून पशुधनाला काळजी घेण्याच्यासाठी, पशुधनाला चारा देण्याच्यासाठी आता शेतात सुद्धा जाता येईल की नाही हे प्रश्न आहेत. त्यामुळे अनेकांनी पशुधन मोकळं सोडून देण्यापर्यंतचे निर्णय घेतले आहेत. अशानं काय प्रश्न मोठे होत जात आहेत? कुठल्या प्रकारचं संकट गडद होत आहे? प्रसादजी, मी जसा शेतकऱ्यांच्या बरोबर संबंधित आहे तसं माझं हॉस्पिटल आहे आणि मी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. अगदी. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी फार गांभीर्याने हे सांगेन की आपण सर्वांनी ह्या लॉकडाऊनचं समर्थन केलं पाहिजे. बरं, मला वाटतं हे किशोर तिवारींनी ऐकलं पाहिजे. मानव समाज आज संकटात आहे आणि प्रत्येकाला याच्यामध्ये त्याग करावा लागेल, प्रत्येकाचं नुकसान होणार आहे. परंतु आज जीव वाचणं आणि जी थर्ड फेज आहे ज्याच्यामध्ये मॅस प्रमाणामध्ये याचं स्प्रेड होऊ शकतो, जीविताची हानी होऊ शकते, त्याच्यामध्ये आपण भारतीय कसे वाचू हे आपल्या सर्वांचं प्राधान्य असलं पाहिजे. आणि म्हणून देर आहे दुरुस्त आहे
हरकत नाही, थोडा उशीर झालाय, पण दोन्ही सरकारांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ठीक आणि आहे. आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा मी सांगेल बर. की आजची ही जी काही परीक्षेची घडी आहे, त्रास आहे, संकट आहे, जगलो वाचलो तर त्याच्यावर मात करण्यासाठी परत रणांगणात उतरू, परत सगळ्या प्रकारच्या योजना करू, पण आज सहकार्य केलं पाहिजे. हा एक नंबरचा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो. बरोबर आहे. माझा दुसरा प्रश्न खऱ्या अर्थाने तुमच्याकडे होता तो पशुधनाच्या संदर्भातला. हो, त्याकडेच मी येतो. आज सगळ्यात अगोदर जर काय केलं पाहिजे तर नक्कीच ह्या लॉकडाऊनला समर्थन करत असताना पशुखाद्य सप्लायची यंत्रणा ही मोकळी केली पाहिजे. बर. त्याच्यातून त्यांना रिलीफ दिलं पाहिजे. उदाहरणार्थ मका भरडा आहे, सुग्रास आहे, सरकी पेंड आहे, याच्या वाहतुकीच्या बद्दल कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. आणि म्हणून व्यवस्थापकीय पातळीवर तातडीनं जशी अन्नधान्याच्या वाहतुकीला आणि व्यापाराला परवानगी दिली तशी चारा आणि पेंड, सुग्रास, मका यांच्या सुद्धा वाहतुकीला परवानगी दिली पाहिजे. कुक्कुट आहार ताजा सर्व करावा लागतो, त्याच्या वाहतुकीला सुद्धा मला वाटतं परवानगी दिली पाहिजे. पण मग डॉक्टर बोंडे, हे सगळे मुद्दे आत्ताच्या घडीच्या सरकारच्याच, म्हणजे अर्थात हे थेट आणि थेट राज्य सरकारच्या अंतर्गत येतात, त्यांना ते आता लक्षात का येत नाहीयेत? प्रसादजी, हे गोंगावून टाकणारं वादळ आहे आणि यापूर्वी आपण ह्या सगळ्याला सामोरं गेलेलो नाही. आता हॉस्पिटल सुरू करत असताना, चालवत असताना सुद्धा आमच्या पुढे अनेक अडचणी आहेत. आम्ही ग्रामीण भागातले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या पुढे नवे नवे प्रश्न आहेत, खरंय, सगळेच गांगरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता सरकारच्या उणिवा नक्कीच आपण काढू, परंतु काही वेळ आपल्याला द्यावा लागेल. नाही, निश्चित. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की व्यवस्थेत ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्या या प्रकारच्या चर्चेतून लवकरात लवकर व्हाव्यात. अन्यथा गेल्या काही दिवसांपासून असं झालेलं आहे की चर्चाच करू नका, कोणत्याही प्रकारे प्रश्न निर्माण करू नका. प्रश्न निर्माण केल्याच्यामुळे आत्ताच्या घडीला ही सर्व परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनेल अशा प्रकारचाच मुद्दा येतोय. त्यामुळे अजित नवले, तुम्ही मांडलेले मुद्दे बरोबर आहेत, त्याच्यावर वेगानं चर्चा करण्याबरोबरच त्यावर अधिकाधिक वेगानं आपल्याला निर्णय होताना पण दिसले पाहिजे, जेणेकरून परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. मला एक प्रश्न अनिल बोंडे यांना विचारायचा आहे आता. अनिल बोंडे, ज्या पद्धतीनं पशुधनाच्या संरक्षणाच्यासाठी त्यांना त्यांची वैरण वेळेवर मिळणं यासाठी अपेक्षित त्या सुधारणा व्यवस्थेत सुचवल्या जात आहेत, तुमच्याकडून काय सूचना आहेत जेणेकरून शेतकऱ्याचे आत्ताचे प्रश्न अधिक बिकट न होता किमान ते अधिक सोयीचे, अधिक सोपे होतील आणि त्याची उत्तरही नजरेच्या टप्प्यात असतील? प्रसादजी, पहिल्यांदा जय महाराष्ट्राने ही चर्चा उपस्थित केली याच्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारही मानतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. कारण आरोग्यमंत्री बोलले, मुख्यमंत्री बोलले, परंतु शेतकऱ्याकरता कृषी मंत्र्यांनी सुद्धा समोर यायला पाहिजे. आता विषय असा झाला की प्रत्येकाला खायलाही लागणार आहे, भाज्याही पाहिजे आहे, फळही पाहिजे आहे, दूधही पाहिजे आहे, परंतु जे पिकवणार आहे, आता आमच्या मोर्शीमध्ये, वरोडमध्ये, सावनेरमध्ये, अंजनगावमध्ये, अचलपूरमध्ये संत्रा भरपूर आहे, बरं पेरिशेबल आहे, तो आता तोडला नाही तर 5 दिवसानंतर गळून पडणार आहे. मग आता त्याची तोड झाली पाहिजे, कमीत कमी मजुराला तिथपर्यंत नेता आलं पाहिजे, त्याचे ट्रक जे आहे ते मार्केटपर्यंत नेता आले पाहिजे. हे फ्री ट्रान्सपोर्टेशन करणं अतिशय आवश्यक आहे, सेफ डिस्टन्स ठेवून. एक नेर पिंगळी नावाचं गाव आहे, तिथं कोबी मोठ्या प्रमाणात आहे, पण आजच मला फोन आला की अमरावतीच्या मार्केटमध्ये ते आणू शकत नाहीये. आणि त्याच्यामुळं मला माहित आहे की लॉकडाऊन करणं अतिशय आवश्यक आहे, अतिशय मोठं संकट आहे, परंतु आपल्या पोटाला सुद्धा लागणार आहे. आणि यामध्येच डॉक्टर बोर्डे जो मुद्दा मगाशी उपस्थित झाला होता, हा मुद्दा प्रकाश पोरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडला, त्याचं उत्तर नाही सापडलं. मी तो प्रश्न आता तुम्हाला परत विचारतो. मर्यादित मजूर आणि 2 मजुरांमधलं सुरक्षित अंतर याद्वारे आपल्याला काही तोडगा काढता येईल का, जेणेकरून हातातोंडाशी आलेलं पीक तरी किमान वाचू शकेल, काही अंशी वाचू शकेल? निश्चितपणे खरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आपोआपच शेतामध्ये होतं, कोणीच जवळजवळ उभं राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळं मास्क लावायचे आहे, हात धुवायचे आहे, सगळ्यांना सगळ्या सूचना गेलेल्या आहे. आणि ग्रामीण भागातला माणूस सुद्धा हुशार आहे आणि तो सुद्धा स्वतःच्या जीवाला जपतो. आणि त्यामुळं हे सगळं करून सुद्धा चांगलं ट्रान्सपोर्टेशन आणि तो माल काढण्याची मुभा ही मात्र मिळाली पाहिजे. आज मी जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, ते सकारात्मक बोलले
परंतु राज्य पातळीवर हा निर्णय घेणं आवश्यक आहे. खरंय. आणि म्हणजे स्पेशली आपण राज्य पातळीवर निर्णयांची अपेक्षा करता आहात. आपण किमान अशी अपेक्षा बाळगू शकतो की सरकारच्या प्रतिनिधींनी या अपेक्षा संबंधितांपर्यंत पोहोचवाव्यात. आपण थोड्या वेळापूर्वी संत्र्याच्या संदर्भातला उल्लेख केला. संत्रा उत्पादकांची काय स्थिती आहे, एक प्रातिनिधिक चित्र या निमित्तानं, या चर्चेच्या निमित्तानं आपल्यापर्यंत घेऊन येतो. एकदा आपण बघूयात की या संत्रा उत्पादकांच्या या क्षणाच्या वेदना काय आहेत. कोरोना या वैश्विक संकटामुळे विदर्भातला संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. मागच्या 5 दिवसापासून विदर्भातल्या सर्व बाजारपेठा बंद आहे आणि जर का या संत्र्याच्या बागेवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. संत्रा हा जो संत्रा आता सध्या झाडावर दिसत आहे तो मृगबहाराचा संत्रा आहे आणि साधारण 50% शेतकऱ्यांकडे अजूनही तो संत्रा शिल्लक आहे. पूर्ण विदर्भामध्ये साधारण 1,20,000 हेक्टरवर संत्र्याचं उत्पादन केलं जातं. त्यामध्ये साधारण 800 ते 1000 कोटीचा संत्र्याचं पीक अजूनही शेतकऱ्यांजवळ शिल्लक आहे आणि या बाजारपेठा बंद असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जो माल आहे तो विकू शकत नाही. शेतात ठेवला तर त्याला गळ सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गळ असल्यामुळे पुढचे 21 दिवस तो टिकून राहणार नाही, कारण की संपूर्ण पुढचे 21 दिवस जवळपास देशामध्ये लॉकडाऊन आहे. सरकारने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं, कारण की पुढचे 21 दिवस हा संत्रा शेतात राहणे अवघड आहे. त्यामुळे जर का अशीच परिस्थिती राहिली तर हा संत्रा पूर्णपणे गळून जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा जो होणारा फायदा आहे तो होणार नाही. साधारण जवळपास 1000 ते 800 कोटीचं नुकसान विदर्भातल्या या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावं लागत आहे. यातनं काहीतरी दिलासा मिळेल अशी या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी नागपुरातल्या आणि त्यातही खास करून विदर्भातल्या संत्रा उत्पादकांची ही व्यथा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली. आपण पटकन चर्चेसाठी परत येतोय आपल्या बरोबरच्या मान्यवरांकडे. आपल्यासोबत प्रकाश पोहरे. प्रकाश पोहरे, संत्रा उत्पादकांचं चित्र प्रातिनिधिक आहे. अशाच पद्धतीनं विविध फळबागा उत्पादकांच्या साठीची अवस्था आता काय आहे आणि काही उपाययोजना करता येतील का? नाही, काय आहे एक समजून घ्या की संत्र्याचं जे त्यांनी सांगितलंय ते बिलकुल बरोबर आहे. कारण संत्रा सध्या अगदी तोडणीवर आलेला आहे. पण त्याचबरोबर जसं पेरू असतील किंवा चिकू असेल, ही सर्व जी काही फळं आहेत ही सध्या अगदी बहारावर आलेली आहेत किंवा कशाला बारीक बारीक हे लागले. आणि अशा वेळेला जर समजा त्याला पाणी मिळालं नाही तर त्या आता हातात तोंडाशी आलेला घास निघून जाईल. त्याच्यावरचा जो खर्च, इतके वर्ष ज्या काही बागा जोपासल्यात त्या बागांना जर पाणी मिळालं नाही या उन्हाळ्यामध्ये, आता 40-42 डिग्री ऑलरेडी टेम्परेचर आमच्याकडे झालं आहे, तर अशा वेळेला हे सगळं हे होऊन जाईल. आणि कसं आहे माहितीये काय की एक लक्षात घ्या की संकट राष्ट्रीय आहे. उगाच यामध्ये काही शूरवीरता करू नये याच्याबद्दल ही माझी मान्यता आहे. मात्र त्याचा किती हाईप करावा असं आहे की एक लक्षात घ्या की हा जो रोग आहे हा पर्टिक्युलरली ज्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे, म्हणजे विशेषतः शहरातील लोकांची, ज्यांना एसी मध्ये राहायचंय, घाम गाळायचा नाही आहे, त्यांची रोग प्रतिकार शक्ती फार कमी आहे. परंतु खेड्यापाड्यामध्ये असलेला मजूर किंवा माझ्यासारखा एखादा मनुष्य शेतकरी, मी सुद्धा गेले 8 दिवस झाले माझ्या शेतामध्ये दुपारच्या 12 वाजेपर्यंत ते उन्हामध्ये मी दनादन काम करतो. तर अशा वेळेला ते बघितलंच पाहिजे ना की खेड्यामधल्या राहणाऱ्या लोकांची रोग प्रतिकार क्षमता, इम्युनिटी. तुम्ही 2 मुद्दे मांडता आहात, तुमचे दोन्ही मुद्दे पोहोचले प्रकाश पोहरे. पहिला मुद्दा तुमचा पाणी पुरवठ्याची टंचाई या संदर्भातला आहे, त्याचं उत्तर मी किशोर तिवारींकडून घेईन. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्यासाठी ज्या उपाययोजना दाट लोकवस्तीत केल्या जात आहेत त्याच उपाययोजना ग्रामीण लोकवस्तीत सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत का, विरळ लोकवस्तीमध्ये सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत का, या दोन्हीची उत्तरं घेतो. अनिल बोंडे यांना पण बोलायचंय. अनिलजी, मी देतो संधी आपल्याला बोलायची. टप्प्याटप्प्याने पटकन आधी पाणी पुरवठ्याच्या अडचणींसंदर्भात मला किशोर तिवारी आपलं उत्तर अपेक्षित करतो. किशोर तिवारी, काय कारणं झाली आहेत पाण्याच्या पुरवठ्यानी? जर म्हणजे पाण्याचा पुरवठा जर अखंडित राहणार नसेल तर होणारी अडचण तुम्हाला वेगळी सांगायला नको? नाही, माझे ऊर्जा मंत्री जे आहेत नितीन राऊत यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही जे आमचं लोड शेडिंग होतं, आमची वीज इतकी वाचत आहे शहरातले मोठे मॉल वगैरे बंद केल्यामुळे आणि इंडस्ट्रीज बंद केल्यामुळे, तर आम्ही 0 शटडाऊन केला आहे. मात्र मेंटेनन्स स्टॉपच्या काही अडचणी असतील तर त्याच्यामुळे तिथे लोकली होत आहे. परंतु ओव्हरऑल मी ग्रामीण भागात बघतो की आता वादळी पावसामुळे फार डिस्टर्बन्स आलेला आहे. परंतु
सध्या पॉवर क्रायसिस महाराष्ट्रामध्ये नाहीये बरं. आणि लोड शेडिंग झिरो राहील. आणि अजून एक मुद्दा मी सांगतो बरं. की एसेन्शियल कॉमोडिटी आणि चाऱ्याच्या बद्दल केंद्र सरकारने कालच आदेश काढले आणि महाराष्ट्र सरकारने 2 दिवसापूर्वी आदेश काढलेले आहेत आणि कुठेही वाहतुकीला अडचण नाही. ठीक आहे. परंतु मी सांगतो, ऐकून घ्या एक प्रसाद, मला बोलू दे थोडस, की महाराष्ट्रामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली बरं. 2 दिवसापूर्वी आणि आमची सप्लाय चेन तशीच्या तशी होती. कारण संचारबंदी लावतानाही त्यांनी स्पष्ट केलं की जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध यांचा सप्लाय चालू राहील. बर. मात्र 8 वाजता रात्री ते संबोधन करताना, लॉकडाऊन करताना या गोष्टीसाठी तुम्हाला घरच्या बाहेर निघता येणारच नाही अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन झाल्यामुळे 8 ते रात्री 12 जो प्रकार झाला आणि लोकांनी ज्या झुंबडी केल्या होत्या त्याच्यानंतर स्वतः पंतप्रधानांना ट्विटर हँडलवर स्पष्ट करावं लागलं की तुमच्या साखळीत ब्रेक होणार नाही. आणि मात्र पंतप्रधानांचं एक संपादकाची संवादन बाहेर आलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि त्याच्यामुळे सख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात सप्लाय चेन ब्रेक झाली आहे आणि सप्लाय चेन रिस्टोर होणं कठीण करून टाकलं आहे. ठीक आहे. होलसेल मार्केट बंद करून ठेवले आहे. लागेल. मी अजित नवलेंकडे जाणार होतो, पण आता हा एक ताजा मुद्दा चर्चेत येतोय, त्याच्यावर डॉक्टर अनिल बोंडे बोलतील. अनिल बोंडे, 8 वाजताच्या रात्रीच्या संबोधनामध्ये काही गोष्टींचा खुलासा राहून गेला आणि त्यामुळे संभ्रमाची निर्माण झालेली परिस्थिती ही शेतमालाच्या देशभरातल्या पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम करून गेली. हे निरीक्षण योग्य, आणि जर ते योग्य असेल तर आता काय? दुर्दैवाने विनोद तिवारींना याही वेळेला राजकारण करायचं सुचतं, याचं मला दुर्दैव वाटतं. कारण की जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भात सर्वांनीच सांगितलेलं आहे की त्यामध्ये खंड पडू नये, परंतु लॉकडाऊन करणं महत्वाचं आहे. त्याचं एम्फेसिस माननीय पंतप्रधानांनी त्या दिवशी दिलं आणि या गोष्टीचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे. आता प्रश्न इम्प्लिमेंटेशन जो करायचा आहे तो राज्य सरकारने करायचा आहे. आता नेरपिंगळाईवरून नागपूरला किंवा अमरावतीला भाजी आणायची असली तर जे रस्त्यात अडवलं जातं त्याच्याबद्दल बोलायचं आहे. या 2 दिवसाच्या अगोदर जेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी केली होती त्याच्या अगोदरच जैन इरिगेशन, जैन फार्म फ्रेशचा संत्र्याचा ज्यूस काढण्याचा आणि पेप्सिकोचा नांदेडचा कारखाना बंद करून टाकला. साखर कारखाने जर सुरू ठेवता तर संत्र्याचा ज्यूस काढण्याचा कारखाना का बंद करायचा? आणि हा प्रॉब्लेम आम्ही 4-5 दिवसापासून फेस करतोय. किशोर तिवारी शेतकऱ्याचे नेते होते, परंतु आता मला समजत नाही वकिली का करतात आहे. नाही, आता ते सरकारचे कृषी सल्लागार आहेत, त्याच्यामुळे आता ते पद्धतीने भूमिका मांडतायत असं म्हणावं लागेल. किशोर तिवारीच्या संदर्भात एक प्रश्न मग आता उपस्थित राहतो. किशोर तिवारी, एका गोष्टीचा खुलासा पटकन करा. समजा तुमच्या मार्फत जो लॉकडाऊन झाला किंवा जी टाळेबंदी राज्य सरकारच्याकडून झाली त्या जीवनावश्यक वस्तू सुरू ठेवा असं सांगितलं. पंतप्रधानांच्याकडून 8 वाजता जो काही परिस्थितीत घोळ तुमच्या लेखी तयार करण्यात आला त्यामुळे परिस्थितीतली सप्लाय चेन आत्ताची तुटली आहे असं म्हणताय. दुसऱ्या दिवशीपासून काय परिस्थिती बदलली आहे? दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की विविध ठिकाणी राज्य सरकारच्या पोलिसांच्याकडून दिलेले आदेश आणि होणारी अंमलबजावणी याच्यात तफावत आहे. आता हा भेद कोणी दुरुस्त करायचा याच्यासाठी तुम्हाला अमित शहाचे फोन अपेक्षित आहेत का? नाही, एक ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. अनिल बोंडे जे म्हणाले की साखर कारखाने आणि संत्र्याच्या ज्यूस काढणाऱ्या कारखान्याला जर कोणी डिफरन्शिएट करत असेल तर हेही चुकीचं आहे. आणि पोलीसवाल्यांना जेव्हा सांगून दिलं की जीवनावश्यक चैन तुम्ही डिस्टर्ब करू नका आणि औषधीसाठी आणि भाजी आणि दूध आणि काही गोष्टीसाठी लोक बाहेर निघले असतील तर न विचारता त्यांना बदलू नका. परंतु हा जो अतिरेक आहे हा राष्ट्रीय अतिरेक सगळीकडे सुरू आहे आणि याच्यामुळे अजून राजकीय अतिरेक अजूनही म्हणताय किशोर तिवारी? अजूनही राजकीय अतिरेक म्हणणार आहात तुम्ही? राजकीय नाही, आदेशाची अंमलबजावणी करताना पोलीस लोक आपल्या असंतोष जनतेवर काढत असल्याचं मला असं वाटत आहे.
त्यांना सोयी सुविधा पण मग त्या आरोग्य रक्षकांना- पोलिसांना योग्य प्रकारे सूचना देणं ही राज्यातल्या गृह विभागाची जबाबदारी आहे, बरोबर ना? म्हणजे तिघांची तीन स्टेटमेंट आहेत ना. डोळ्यांनी जे दिसतंय ते मनाला पटत नाही आणि तेही बोलायचं नाही सल्लागार राहून, तर हे मी करणार निश्चित नाही. बोला, उलट जे मनात आहे ना ते बोला. तुम्ही तुमची पण मन की बात करा, पण मन की बात करत असताना किशोरजी विनंती इतकी आहे, विरोधकांच्या भूमिकेतून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आता सत्तेत आहात, गृह विभाग तुमच्याच सरकारचा आहे. आता हे बघा 30% सत्ता असणारे लोक 100% सत्ता जर गाजवतील असे कसे तर तर्क मी देऊ काय शकता? करू? आता अवघा रंग एकच आला तुमचा. असो, आपण याच्यात फार शब्दाला शब्द लावत राहू. किशोरजी, एकच अपेक्षा किमान करतो अशी, राज्यातली कायदा सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि अन्नधान्याचा पुरवठा ही राज्याची जबाबदारी आहे. त्या पद्धतीत कोणतेही दोष असू नयेत ही किमान अपेक्षा राज्य सरकारकडून केली जाणार आहे. अजित नवलेंकडे जायचंय. अजित नवले, थोड्या वेळापूर्वी प्रकाश पोरेंनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या, खास करून शेतीत काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्याला शहरी माणसाच्या इतके निर्बंध लावण्याची गरज नाही. हे तुम्ही डॉक्टर म्हणून आता याचं उत्तर द्या. प्रसादजी, मी नम्रपणाने सांगेल, मी ग्रामीण भागात राहतो आणि कांदा उत्पादकांचे, आमच्या गोपालन करणाऱ्या लोकांचे आज काय हाल होत आहेत हे मी पाहतो आहे. पण तरी सुद्धा आज एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की हा शहरी आणि ग्रामीण असा भेद करण्याचा प्रश्न नाही, कोणाची प्रतिकारक शक्ती मोजण्याचा प्रश्न नाही. हा जो व्हायरस आहे त्याची जी माणसाची, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याची जी शक्ती आहे, तिचा अंदाज अजून आपल्या बऱ्याच लोकांना नाही. आणि म्हणून कोणत्याही पद्धतीत तुम्ही एकदा ढील दिली, माझ्या शेतावरही प्रॉब्लेम आहे आणि मला मजूर आज हवे आहे प्रसादजी, परंतु असं असलं तरी मी म्हणेल की ही एकदा तुम्ही एका व्यवसायाला ढील दिली की ही ढील सुरू होईल आणि मग मी शेतमजूर आहे या सबबीखाली हजारो लोक तुम्हाला रस्त्यावर उतरलेले दिसतील. अगदी. आणि जो लॉकडाऊन तुम्ही आज केलाय तो उधळून गेल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगतो, मी अजितराव आपलं पूर्णपणे समर्थन करतो, नंबर 1. आणि नंबर 2, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही विचारांच्या भूमिकांना बाजूला ठेवून डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक या नात्यानं या रोगाच्या मुळे होणाऱ्या नुकसानीची मुद्देसूद बाब समोर आणता आहात आणि त्यामुळे आपल्याला असलेली काळजी सुद्धा समोर आणता आहात. या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला एका छोट्या विश्रांतीची गरज आहे, पण तत्पूर्वी एक पटकन प्रश्न मला डॉक्टर अनिल बोंडे यांना विचारायचा आहे. अनिल बोंडे, जेव्हा जबाबदारी स्वतःवर येते त्यावेळेला जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती का दिसते? आरोग्य, कायदा सुव्यवस्था आणि अन्नधान्य पुरवठा या 3 जबाबदाऱ्या थेट राज्य सरकारच्या आहेत. जर समजा आपण धरून चालू एका क्षणासाठी चर्चेसाठी पंतप्रधानांकडून एखाद्या सूचनेत दोष निर्माण जरी झाला असेल तरी राज्य पातळीवर त्याची सुधारणा तात्काळ व्हायला हवी होती. पंतप्रधानांची सूचना होऊन 2 दिवस होऊन गेलेले आहेत, तरीही प्रश्न सुटलेले नाहीयेत. ग्रामीण भागात ते अधिक जटिलच होत चालले आहेत. निश्चितपणे त्यासाठी सामूहिक निर्णय त्यांना घ्यावा लागेल, एकत्र बसावं लागेल. वाटलंच तर अंतर ठेवून बसा, परंतु एकत्र बसावं लागेल. कारण की या पोलिसांच्या मारण्याच्या ह्याच्यातच अनिल देशमुखांनी सांगितलं की तेल लावा काठ्यांना, अजितदादा म्हणतात की गोळी घालावं लागेल आणि उद्धव ठाकरे म्हणतात की मारू नका. कुठेतरी एक सांगा. आणि ही गोष्ट अजित नवलेंची, मी डॉक्टर आहे मला माहित आहे, पण एक सेफ डिस्टन्स ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे ठेवता येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, हे ट्रान्सपोर्टेशन जर आपण करणार नाही तर इथे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना खायला काय घालणार? भाजीपाला तर पाहिजेच आहे, ते तोडायसाठी तर मजूर पाहिजे आहे. म्हणजे संपूर्णतः लॉकडाऊन करून संपूर्ण काळजी घेऊन मास्क लावा, सॅनिटायझर लावा, साबणा द्या, सेफ डिस्टन्स ठेवा, परंतु हा अन्न पुरवठ्याची साखळी तर तुम्हाला ठेवावीच लागणार आहे, कारण की ती तर आवश्यकताच आहे. आणि म्हणून यासाठी राज्य सरकारने एकत्र बसून, नुसतं फेसबुक लाईव्ह वर जमणार नाही, एकत्र बसून हे निर्णय घ्यायला पाहिजे. कृषी मंत्र्यांनी पण घ्यायला पाहिजे. अनिलराव बोंडे साहेब, आपण असं म्हणता आहात की एकत्र बसा, मात्र आज जेव्हा एकत्र बसायची वेळ आली तेव्हा काय घडलं त्याची किशोर तिवारींना पुरती कल्पना असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पोलीस प्रमुख अशा कोरोनाची कोरोनाच्या संदर्भातली बैठक झाली. प्रत्यक्षात या बैठकीला मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री गैरहजर होते. हे का होतंय? उत्तरं कोणाकडे मागायची? उत्तरं मागितल्यानंतर राग येऊन उत्तरं मिळणार आहेत का? हे सगळंच
आपल्याला चर्चेत घ्यावं लागेल. तुर्तास एक जाहिरातीची विश्रांती. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण सगळेच जण एका विषयाची चर्चा करतो आहोत आणि तो विषय आहे की टाळेबंदीमुळे शेतीलाच टाळं लागू शकतं का. या दरम्यान एक महत्त्वाची घटना आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्या मी पटपट वाचतो जेणेकरून या चर्चेमध्ये आणखी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे असं म्हणतात, राज्यात कुठल्याही प्रकारच्या कृषी मालाला बंदी नाही. कृषी माल वाहतुकीला ऑनलाईन परवानगी देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे ऑनलाईन परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा जी माणसं घरपोच वस्तू पोचवायला जात आहेत त्यांना पोलीस मारतायत. आरटीओ कडून अशा प्रकारची परवानगी मिळू शकते त्याचा उल्लेख कृषी मंत्र्यांनी केलेला आहे. कृषी मंत्री पुढे असे म्हणतात, देशात कुठेही कृषी माल वाहतूक करून शेतकरी आपला माल विकू शकतात. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी आपलं एक ग्रुप तयार करून लोकांच्या घरापर्यंत पाकिटातून विक्री करावी. लवकरच द्राक्ष उत्पादकांना कंटेनर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, त्यामुळे त्यांची निर्यात सोयीची होणार आहे. कोरोनामुळे द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने शेतकरी सध्या अडचणीत आलेत, त्याची जाणीव राज्य सरकारला आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल असंही दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. या प्रकारे कृषी मंत्र्यांनी आज आपली वक्तव्य केली आहेत आणि जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न केलाय. आपण आपल्या मान्यवरांकडे जातोय. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. कृषी मंत्री अनिल बोंडे कृषी मंत्री या पदावर राहिलेले आहेत. आत्ताच्या घडीला ज्या ज्या घोषणा विद्यमान कृषी मंत्र्यांनी केल्या त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्याल. डॉक्टर अनिल बोंडे. प्रसाद, खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण कृषी खात्याजवळ एवढी यंत्रणा आहे, पणन पण आहे आपल्याकडे, की पणनची यंत्रणा का लावत नाही आपण कृषी माल वितरण करण्याकरता. आपल्याजवळ बाजार समिती आहे, आपल्याजवळ सेवा सहकारी सोसायटी आहेत, आपल्याजवळ एवढे 40,000 वर्ग असलेला कृषी सहाय्यक आहेत. आता कृषी सहाय्यकाला दुसरं काम नाहीये. हे शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी जी यंत्रणा शेतकऱ्याला करायला लावतात ती यासाठी का लावत नाही मला कळत नाही कृषी मंत्री. आणि त्यामुळं शेतकऱ्याला आता कंटेनर मिळत नाही द्राक्षाला. इथे तर संत्र्याला जमिनीवर पडलं तर कोणी उचलायला तयार नाहीये. आणि त्याच्यामुळे कृषी मंत्र्यांनी सेफ डिस्टन्स ठेवून या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. कृषी सचिवाचा कुठे एकही निर्देश मला 4-5 दिवसामध्ये दिसलेला नाही. खरं म्हणजे निर्णय घेण्यात मी राजकारण करत नाही, परंतु पंतप्रधानांनी 1.7 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं, योगीजींनी पॅकेज जाहीर केलं, शिवराज सिंग तर आत्ताच आले त्यांनी पॅकेज जाहीर केलं. महाराष्ट्र सरकार काय करतंय? फक्त फेसबुक लाईव्ह. आणि शेतकऱ्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीनं देशातल्या विविध मुख्यमंत्र्यांनी विविध राज्य सरकारांनी आपल्या भूमिका घोषित केल्या त्याच प्रकारची अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून केली तर ती गैर आहे का किशोर तिवारी? बिलकुल नाही. राष्ट्रीय आपदा आली आहे. महाराष्ट्र हा जसं न्यूयॉर्क अमेरिकेचा गेटवे आहे तसा मुंबई गेटवे आहे. आणि आपल्याकडे इन्फ्लो जो झाला आहे विदेशी नागरिकांचा आणि सर्वात जास्त संसर्ग झालेल्या देशांचा त्याची संख्याही खूप आहे आणि आता सध्या इपिसेंटर आहे. तर आज केंद्राने जी घोषणा केली आहे सुमारे 2 लाख कोटीची, त्याच्यामध्ये गरिबांचा विचार केला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो आणि राज्यांनी करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अजून पॅकेजची आवश्यकता आहे. मी तुम्हाला बोलतो किशोरजी, राज्य सरकार विविध प्रकारची कृषी विषयक पॅकेजेस कधी करणार जाहीर त्याचं कृपया मार्गदर्शन करा. किशोरजींना कृषी बनवा म्हणजे कमीत कमी ते तरी शेतकऱ्याकडे लक्ष देतील. किशोर तिवारींच्या प्रमोशनच्या बाबतीतली चर्चा करू आपण नंतर. डॉक्टर बोंडे साहेब, आता किशोर तिवारी आपल्याला उत्तर देतील. ते कृषी सल्लागार आहेत. नाही, मी माझे सल्ले अनिल असतानाही दिले
आणि दादा असताना देत आहे. खरं. मात्र फुकट सल्लागारांची हालत कशी होते हे प्रकाश पोरे आणि मला चांगलं माहित आहे. ठीक आहे, आपण तर, मुद्द्यावर येऊ. आपण मुद्द्यावर येऊ. राज्य सरकार आसपासच्या राज्यांच्याकडून घोषित होणारी कृषी विषयक पॅकेजेसचा अनुभव घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कसा दिलासा देईल? किशोर तिवारी, आपण मार्गदर्शन करा. हे बघा, एक तर आम्हाला शेतीमालाला जो विक्री बंद झाली आहे ती रिस्टोर करणं एकदम गरजेचं आहे. दुसरं शेतकरी डायरेक्ट माल विकत नाही, भाजीपाला विकणाऱ्यांनाही संरक्षण दिलं पाहिजे, शेतीमाल आणायलाही संरक्षण दिलं पाहिजे आणि तशा स्पष्ट गाईडलाईन्स असल्या पाहिजे. नाही, पण आत्ताच मी दादा भुसेंच्या विविध सूचना वाचून दाखवल्या, त्या आपण ऐकल्या असतील. किशोर तिवारी, आपले कृषी मंत्री असं म्हणतायत की शेतकऱ्यांनी 5 जणांचा गट करा आणि घरोघर दारोदार माल पोहोचवा. हे कितपत शक्य आहे? 2025 पर्यंत शक्य होईल. बर, 2025 पर्यंत ठीक आहे. म्हणजे 2025 पर्यंत तुमचं सरकार तुम्हाला ठेवावं लागेल त्याच्यासाठी. असो, त्या मुद्द्यावर आता फार नको चर्चा. अनिल बोंडे, 1 मिनिट थांबा. प्रकाश मोरेंना बोलायचंय. अनिल बोंडे, मी घेतो मुद्दा. यंत्रणा लावा कामाला, पणनची यंत्रणा लावा कामाला, पणनची यंत्रणा, कृषीचे डिपार्टमेंट पूर्ण कामाला लावा. ठीक आहे, मी आपली सूचना पोहोचवतो. किशोर तिवारींनी ती ऐकलेली असेलच. प्रकाश मोरेंना पुढचा मुद्दा विचारतो. प्रकाश मोरे, आपण आत्ताच्या चर्चेमध्ये कृषी मंत्र्यांचे विविध निर्णय ऐकले असतील, ते किती प्रॅक्टिकल आहेत, वस्तुस्थितीला धरून आहेत का? एक लक्षात घ्या, त्यांचे निर्णय अनेक त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, आता त्या काही सूचना त्यातल्या कामाच्या आहेत, काही नॉन प्रॅक्टिकल आहेत. महत्वाचं आपल्याला एक बघितलं पाहिजे की सध्याच्या घडीला एवढं यांच्याकडे पॉवर, मगा ज्याचा उल्लेख केला किशोर तिवारींनी की लोड शेडिंग जे आहे ते आम्ही पूर्ण बंद केलेलं आहे, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. खेडामध्ये अजूनही तीच परिस्थिती आहे. पॉवर यांच्याकडे गेल्या 3-4 वर्षापासून सरप्लस आहे. असं असतानाही लोड शेडिंग यांनी बंद केलं नाही, मागच्या सरकारनी बंद केलं नाही, याही सरकारनी बंद केलेलं नाही. पण मग प्रकाश मोरे, आत्ताच्या घडीला कोरोनाच्या दिवसामध्ये सुद्धा महाराष्ट्रात लोड शेडिंग सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचंय? हो, मी शेतावरच आहे. माझ्या शेतावर मी बघतोय ना. आता माझी लाईन जाईल थोड्या वेळामध्ये. गेल्या 4 दिवसापासून, 5 दिवसापासून मी बघतोय, 8 दिवसापासून ते काही फरक पडलेला नाहीये. आणि दुरुस्त करायला येत नाहीये. आता किशोर तिवारींकडे काय उत्तर आहे? म्हणजे याच्यासाठी त्यांना केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना दोष द्यायचा असू शकतो. किशोर तिवारी, महाराष्ट्रातल्या लोड शेडिंग साठी केंद्रीय ऊर्जा मंत्री जबाबदार आहेत का? नाही. तिथला वितरण कंपनी जबाबदार आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे लोड शेडिंग व्हायला नको. पण पॉवर फेल्युअरची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त आहे तर मला असं वाटतं की काय बोलता किशोर तिवारी? अहो, बोलू द्या त्यांना. सरकारचे सल्लागार आहेत तुम्ही दोघं जण. शेतकऱ्यांच्या अनिलजी, किशोर तिवारींना संरक्षणाची गरज आहे. अनिलजी, किशोर तिवारींना संरक्षणाची गरज आहे. बोलू द्या त्यांना. आता ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, त्यांना भूमिका तर घेऊ द्या, मांडू तर द्यात, उत्तर देऊयात. प्रकाश पोरे तिथल्या MSCB ला वठणीवर आणत नाही, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. बरं, ठीक आहे. यवतमाळ जिल्ह्यात नाहीये. महाराष्ट्रात जर ग्रामीण पातळीवर येणार काय का? 1 मिनिट प्रकाश पोरे थांबा. मला एक प्रश्न किशोर तिवारींना विचारायचा आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्याला वीज मिळत नसेल, कोरोनामुळे शहरी भागात विजेची गरज कमी झालेली असेल, तरीही जर संकट कायम आहे, त्याच्यासाठी आता कोणाला जबाबदार धरायचं? अनिल बोंडे, कान कोणाचा पकडायचा? आता तुम्ही ठरवा तिघापैकी कोणाचा पकडायचा. तर कारण की प्रॉब्लेम असा आहे, काँग्रेसचा पकडायचा, राष्ट्रवादीचा पकडायचा का शिवसेनेचा पकडायचा? प्रॉब्लेम आहे की डिप्या ज्या नादुरुस्त आहे ते नादुरुस्त डिप्या 15 दिवसापासून दुरुस्त करायला येत नाहीये आणि लोड मॅनेजमेंट नाहीये आणि त्यामुळं इफेक्टिव्ह वीज पोचणं हे शक्य नाहीये. ते तर बरं झालं की काल पाऊस आला, त्यांनी संत्र्याचं नुकसान झालं, पण कमीत कमी चना वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या थोड्या बहुत वाचल्या. एक पाणी देणं कमी झालं म्हणजे निसर्गानं थोडंसं अमरावतीमध्ये वाचवलं, पण सगळीकडे हे होणार नाहीये. आणि म्हणून उगीच खोटं बोलू नका. मी किशोर तिवारींना तीच विनंती करतो आणि कृपा करून 3 जण बसले, एकत्र बसा आणि चालवा हे राज्य. जेवढे दिवस चालवायचं आहे, लोकांचा जीव नका घेऊ.
अत्यंत उद्विग्न स्वरूपातली ही प्रतिक्रिया डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडून आली आहे. मला वाटतं आपण एक या संदर्भातली प्रतिक्रिया आता नवले सर यांचीही घेऊयात. डॉक्टर अजितराव, आत्ताच्या स्थितीला राज्य सरकारच्या समोर वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचं आव्हान आहे की हे आव्हान विनाकारण तयार झालंय? नक्कीच वीज पुरवठा हा रिस्टोर केला पाहिजे. विशेषतः जी पिकं उभी आहेत ती वाचवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. मी एक मुद्दा आणखीन ऍड करेल की दुधाचे भाव आता मोठ्या प्रमाणात पडतायत. 10 रुपयाचा तोटा 2 दिवसामध्ये लगेचच शेतकऱ्यांच्या माथी प्रति लिटर येतोय. तर सरकारने ह्या पॅकेजमध्ये ज्याचा उल्लेख तुम्ही केला, 10 रुपये प्रति लिटर दुधाला तातडीनं अनुदान, कुक्कुटपालनासाठी ज्या पक्ष्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठी प्रति पक्षी 100 रुपयाचं पॅकेज आणि पशुहाराच्या वाहतुकीला तातडीनं परवानगी, या 3 गोष्टी सुद्धा तातडीनं या पॅकेजमध्ये असल्या पाहिजेत. या प्रकारची मागणी आपल्या वतीनं आम्ही सरकारला करतो आहोत. अगदी धन्यवाद. फार महत्वाचा मुद्दा आपण अजितराव मांडलात. मला वाटतं डॉक्टर अनिल बोंडे यांच्याहीकडे या संदर्भात पॅकेजच्या संदर्भातली माहिती घेतो आणि मग प्रकाश पोरे आणि इतर मान्यवर. मला सांगा डॉक्टर अनिल बोंडे, कृषी मालाच्या वाहतुकीच्या बरोबरच पशुधन आणि कुक्कुटपालन यांच्या संरक्षणाच्या साठीचंही पॅकेज अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला आसपासच्या राज्यांमधली लक्षवेधी पॅकेजेस कुठली? केरळमध्ये अतिशय सुंदर कुक्कुट पालनासाठी पॅकेज दिलेलं आहे. एका कोंबडीवर 100 रुपये आणि एका अंड्यावर 5 रुपये. आम्ही त्यासाठीच अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा आंदोलन केलं. कारण की ज्या ज्या मुलांनी कर्ज घेऊन पोल्ट्री फार्म टाकले आहे ना, ते अक्षरशः बुडालेले आहे. म्हणजे कोणी सांगितलं की चिकनमुळे कोरोना होतो, अफवा उडाली व्हॉट्सअपवर, आणि चिकन म्हणजे 5 रुपयाला 10 रुपयाला कोंबडी घ्यायला कोणी तयार नाही. होळीच्या दिवशी मटण खायला तयार आहे पण अंडन कोंबडी खायला कोणी तयार नाही. आणि त्याच्यामुळे आमचे तरुण पोरं डुबले. दुधासाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि मदर डेअरी वगैरे जे असेल त्यांनी त्यांचे संकलन केंद्र सुरू ठेवावे. ट्रान्सपोर्टेशन कृषी मालाचं सुरू ठेवावं आणि या कृषी मालाकरता विशेष पॅकेज देणं अतिशय आवश्यक आहे. संत्र्याचा शेतकरी कोलमडलेला आहे. त्या संत्र्याच्या शेतकऱ्याला लक्षात घ्यावी लागेल की हे पॅकेज राज्य सरकारकडून यायला हवं. प्रकाश पोरे, शेतकऱ्याला आता कोणत्या मदतीच्या संदर्भातले आणखी नवा तपशील तुम्हाला चर्चेत देता येईल? ते एक लक्षात घ्या, मागच्या वेळेला नोटबंदी झाली होती तर त्यावेळेला शेतकऱ्याचंच कंबरडं मोडलं. आता ह्या कोरोनामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतंय. आज असं आहे की शेतातला भाजीपाला जर त्यांनी काढला नाही तर 2 संकट. एक तर तो तर मरेलच, परंतु त्याच्यानंतर शहरामध्ये जर भाजीपाला पोहोचलाच नाही, लोकांच्या घरामध्ये किती, शहरातल्या लोकांच्या घरामध्ये किती मूग वड्या किंवा हे, आता खेड्यातले लोक तरी मूग वड्या वगैरे करून राहतात, विषांती नेहमीच खातात. शहरातले लोक काय खातील? आणि परिस्थिती कशी आहे माहिती आहे काय? एक लक्षात घ्या की सुकवायला टाकलेला गहू आहे पडलेला, त्याच्यामध्ये गहू सुकलेला आहे, तो कापायचा आहे. तो कापायला आहे नाही. काल पाऊस पडला आमच्या शेतामध्ये जोरात, इथं सगळीकडेच पाऊस पडला. इव्हन साताऱ्यालाही होता. साताऱ्यापासून तर अगदी नागपूरला, अमरावतीपर्यंत सगळीकडे मी शेतकऱ्यांची बोललो. सगळीकडे पाऊस पडला, गहू झोपला. आता हे सगळं म्हणजे इतकी संकट आहे शेतकऱ्यांकडे, तर या सगळ्या याच्यामधून काही लॉजिकल गोष्टी सगळ्या करायला पाहिजे. ठीक आहे, बोलायचं असलं तर त्या संदर्भामध्ये चांगल्या सूचना केल्या जाऊ शकतात. मात्र पुन्हा तोच विषय आहे की ज्यांना शेतीतलं म्हणजे काय म्हणतो त्याला, म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचे सल्ले घेऊन, एअर कंडिशन मध्ये राहणाऱ्या लोकांचे सल्ले घेऊन जर हे केल्या जात असेल तर या प्रश्नाची उत्तरं मिळणं कठीण आहे. ठीक आहे, प्रकाश पोरे, आपली भूमिका पोहोचली. किशोर तिवारी, आपल्याला उत्तर द्यायचं या संदर्भात. दूध, कुक्कुटपालन आणि कृषी विषयक इतर मुद्द्यांच्या संदर्भातली चर्चा इथे झाली. तुमच्यापर्यंत विषय पोहोचले असतील, अपेक्षा करतो तुम्ही त्याचं उत्तर द्याल की त्यावर तुम्ही काय करणार आहात. आणि उद्धवजींकडे पोहोचवा. अनिल बोंडे साहेब, प्रकाश पोरे साहेब आणि अजित नेवले साहेब यांनी ज्या सूचना केल्या, त्या सूचना, जसं केरळचं त्यांनी पॅकेज उल्लेखित केलं, एक केरळ आणि दुसरं गरिबांना पोचणारं एक पॅकेज अरविंद केजरीवालनी जाहीर केलं. आज आमच्या केंद्र सरकारने पॅकेज दिलं, परंतु राज्य सरकारनी शेतकऱ्यांना पॅकेज द्यावं या मागणीशी मी सहमत आहे. आणि या सगळ्यांच्या भावना मी आजच मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि सरकार पॅकेज जाहीर करेल.
याची मी हमी देतो आणि शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. धन्यवाद आता किशोर तिवारी, तुम्ही अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली त्याच्यासाठी. कारण शेवटी शेतकरी जगला तरच भविष्यात आपल्या सगळ्यांसाठी ते एक अत्यंत गरजेचं पाऊल असेल. आपल्याला या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जाताना भविष्यकालीन चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे. आज आपण चर्चा करत असताना मार्च संपत आलेला आहे, एप्रिल मे थोड्याच दूर आहेत, एप्रिल तर अगदी जवळ आहे. उन्हाळ्याचे दिवस असतील, पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या विविध प्रश्नांना आपण त्यावेळेला सामोरं जाऊ आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आता जगात दिसतेय तेव्हा ती लक्षात घेता हे निर्बंध काही इतक्या पटकन संपतील असं नाही. अजित नवले, अशा स्थितीमध्ये उन्हाळ्याला तोंड कसं द्यायचं? नक्कीच प्रसादजी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आवाजून राहणार आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून हे सांगतो की ह्या आपत्तीनंतरचं जग याची कल्पना आज बांधणं एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आणि एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी सांगेल, याची कल्पना आज करता येणार नाही. आपण मानवी समाज म्हणून काय काय गमावलेलं असेल हे आज आपल्याला त्याचा आवाका आलेला नाहीये. आणि म्हणून केवळ उन्हाळाच नव्हे तर पुढच्या एकंदरीतच मानवी समाजापुढे आणि भांडवली व्यवस्थेपुढेच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. आणि म्हणून आज पहिली प्रायोरिटी आपण सगळ्यांनी आरोग्याला देऊ, सगळे सुखी राहतील, जिवंत राहतील यासाठी मला वाटतं आपण सगळे प्रयत्न एकवटू. आणि आज अन्न देण्यासाठी आणि शेतकरी कष्टकरी जगवण्यासाठी काय काय पॅकेजेस देता येतील तर त्याबाबत आपण नक्कीच सरकारने अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करू. निश्चित अजितराव, मी आपल्याला जो प्रश्न विचारला त्याचा संदर्भ एक छोटासा एवढाच मांडतो की हे आत्ताचं संकट लोकांना काल परवापर्यंत 31 मार्च पुरतं वाटत होतं, आता ते 14 एप्रिल पर्यंत गेलंय. पण माझ्या वैयक्तिकरित्या निरीक्षणात असं मला वाटतं की या सर्व घटनांचे परिणाम 31 डिसेंबर 2020 पर्यंत असतील आणि ते विविध प्रकारचे असणार आहेत. त्याचा स्तर हळूहळू कमी होत जाणारा जरी असला तरी हे वर्ष यातून सुटणार नाही. त्यामुळे जबाबदारीनं प्रत्येकाला वागायचं आहे. आपल्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे, उन्हाळ्याला तोंड देण्याच्यासाठी काय उपाययोजना आत्ता सुरू कराव्या लागणार आहेत? मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतोय कारण माझ्या निरीक्षणामध्ये प्रशासनातला एक घटक हा पूर्ण हातावर हात घेऊन बसलेला आहे. विशेषतः सर्वात महत्वाची गोष्ट नियोजन महत्वाचं आहे आणि काटकसरीनं जगणं हे आपल्याला आता शिकावं लागणार आहे. आणि या उन्हाळ्यासाठी पाण्याची काटकसर असो, विजेची काटकसर असो, अन्नधान्याची असो, पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीसाठी शेतकरी हा महत्वाचा घटक राहणार आहे पोशिंदा असल्यामुळं. आणि त्यामुळे त्याला सपोर्ट करून तो आपल्या परिसरातल्या लोकांना खाऊ घालेल, आपल्या देशाला स्वयंपूर्ण ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्या पद्धतीनं करू शकेल, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आता एक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, 31 मार्च पर्यंत कर्ज भरण्याची मुदत होती, परंतु आता कापूस घरात आहे, कापूस सुद्धा विकल्या जात नाहीये, तूर सुद्धा विकल्या जात नाहीये, तर पैसे केव्हा भरायचे? तर त्यामुळं सरकारने ताबडतोब घोषणा करायला पाहिजे की नाबार्डची जी 31 मार्चची जी आहे ती राज्य सरकारने ती 31 जून पर्यंत वाढवली, अशा जरी घोषणा केल्या तर त्यामुळं रिलीफ मिळेल. परंतु काटकसरीनं जगण्याचा मंत्र शासनाला निश्चितपणे द्यावा लागणार आहे आणि जगणं ही प्रायोरिटी आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून जगण्यावर जास्त भर देणं हे महत्वाचं राहील. ते नियोजन करणं. डॉक्टर अनिल बोंडे, आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. माणूस जगला तर माणुसकी टिकेल, माणूस जगला तर तो उद्याचा दिवस बघेल आणि पुन्हा एकदा आशेनं उभा राहू शकेल. या चर्चेत एक पुढचा मुद्दा घेतो, तो आता किशोर तिवारींच्या संदर्भातला आहे. किशोर तिवारी, उन्हाळ्याच्याच संदर्भातली चर्चा आपण वारंवार यासाठी करतो आहोत कारण माणूस जेव्हा जेव्हा जगण्याच्या साठीचे सगळे संघर्ष करतो त्याच्या आयुष्यात पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पाण्याला जीवन म्हणतात हे काही परत वेगळं सांगायला नको. या जीवनाची टंचाई खऱ्या जीवनावर भारी पडू शकते. काहीतरी करा किशोर तिवारी, काहीतरी करा. आणि याचं नियोजन तर बरोबर व्हायला पाहिजे, एक गोष्ट. दुसरं, मी पहिले एक अनिल बोंडे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केला होता की 31 मार्च पर्यंत राज्य सरकारने 30 जून पर्यंत करावी, तर नाबार्ड हे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असल्यामुळे माझे महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी
तसं पत्र नाबार्डला दिलं आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाबार्डच्या अध्यक्षांना तशी विनंती केली आहे आणि ती लवकरच निर्णय होईल असं वाटते. आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचं व्याज सरकारच भरेल. त्याच्यामध्ये व्याज भरण्याच्या याच्यात थोडंसं जी सगळी करदात्यांना जशी सवलत मिळाली आहे तशी 30 जून पर्यंत जाईल. एक दुसरा मुद्दा आता पाण्याचा म्हटलं तर पाण्याचा वापर कोणत्या पिकासाठी किती करावा याचं नियोजन झालं नाही. पीक पद्धती डिसाईड झाली नाही. आज काय झालं, पाणी येते त्याच्यापेक्षा तिप्पटीनं वापर केला जातो आणि पिकं जिवंत ठेवली जातात. 3-3, 4-4 पिकं घेण्याची, त्याच्यामुळे उत्पादकता वाढवण्याची आणि त्याच्यामुळे उत्पन्न तर वाढत नाही, मात्र निसर्गासमोर पर्यावरणाचे असे गंभीर प्रश्न उपस्थित राहतात. बरोबर आहे. आता सगळ्यांनी बसायचं, सगळ्यांनी विचार करायचा, जेवढं पाणी पडते तेवढंच पाणी वापरायचं हा निर्णय घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी जिथे पाणी पडत नाही त्या ठिकाणी ऊस लावायचा आणि मे पर्यंत बीटी कॉटन ठेवून त्याला पाणी द्यायचं आणि नंतर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावून नेत्यांनी पैसे कमवायचे. हे तुमच्या राज्यात बंद नाही झालं अनिल बोंडे, या राज्यात तर होणारच नाही. मात्र आपण सगळे वाईट सवयी लावल्या. आपण एक ठिकाणी कधी बसलो नाही, शांततेने विचार केला नाही, अन्नाच्या पिकावर जोर दिला नाही, विषमुक्त शेतीवर विचार केला नाही. ठीक आहे किशोर तिवारी, आपण विविध प्रकारचे मुद्दे मांडता आहात. मी तुम्हाला अशीच विनंती करतो याच निमित्तानं चर्चेत की आशावादी राहूया. किमान तुमच्या सरकारमध्ये तरी कृषी विषयक पाण्याचा अपव्यय आणि नकारात्मक वापर थांबेल अशी अपेक्षा करतो. आपल्याला प्रकाश पोरेंना एक अत्यंत छोटा प्रश्न विचारायचा आहे ज्याचं उत्तर सुद्धा त्यांनी मर्यादित शब्दात द्यावं, वेळेची मर्यादा आहे. प्रकाशजी, तुम्ही तुमच्या माध्यमातून काटकसरीचा मूलमंत्र जपण्याच्यासाठीचं प्रबोधन सुरू करा इतकीच विनंती करतो. हो, ते बरोबर आहे, मला मान्य आहे. आज काटकसरीचा विषय जरी झाला तर एक लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमधून ज्या लोकांचं हातावर पोट आहे, असा जो मजूर आहे बिचारा सकाळी कमावून संध्याकाळी खातो, तर मला सगळ्यात जास्त चिंता त्याची आहे की हा जो मजूर आहे आमचा की जो सकाळी आमच्या शेतात जो संध्याकाळी पैसे घेऊन जातो त्याचं काय होईल आणि तो कसा जगेल आणि त्याच्या समोरच्या इतर समस्यांचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अगदी धन्यवाद प्रकाश पोरे या मर्यादित उत्तरासाठी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.